अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सौ शकुंतलाताई आपटे लिखित साधना सर्वस्व या पुस्तकाचा शेवटचा भाग पाहत आहोत. हे तो नाचरी बापा तू. कलियुगाचा महिमाच असा आहे की प्रत्येकजण मोठेपणाच्या, पैशाच्या व कीर्तीच्या मागे लागलेला असतो. अनेक जणांचे ह्या सर्व गोष्टी मिळवण्याचे मार्ग बघितले म्हणजे नक्की नवल वाटते, नव्हे थक्क व्हायला होते. त्यातला एक सर्वात मोठा धोक्याचा मार्ग म्हणजे गुरुपद. परमपूज्य सद्गुरू मामांनी देह ठेवल्यानंतर सर्वात आश्चर्याची गोष्ट समोर आली ती हीच. अहो, गुरु होणं ही गोष्ट सर्वात कष्टप्रद असते. वैयक्तिक, सामाजिक सर्व प्रकारची बंधने पाळावी लागतात. शिवाय या गोष्टीला परंपरेतल्या प्रत्येकाने संमती द्यावी लागते, तरच सर्व गोष्टी नीट पार पडतात. अहो, एक वेळ संन्यास घेणं परवडलं, पण गुरुपद नको अशी अवस्था असते. खरंच हे सर्व पाहणं, ऐकणं, लोकांचे स्वतःबद्दलचे अनेक दावे ऐकले व मन विटून गेलं. अरे, साधकांची अवस्था किती सुंदर असते. फक्त साधना करावी व श्री सद्गुरूंचं स्मरण करीत शांतपणे कालक्रमणा करावी. भलत्या गोष्टीत मन घालवायचं कशाला? बरं, ज्याच्या मागे हे व्याप लागलेत त्याला यातना काय कमी असतात? सगळ्यांना फक्त लोक पाया पडलेले दिसतात, पण त्यामागे उभी असलेली परंपरेची तपश्चर्या दिसत नाही. अध्यात्मात कोणालाच अर्ध्या अळकुंडाने पिवळे होता येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो गुरुपदाला जाईल त्याला परंपरेच्या सर्वांची मान्यता असावी लागते, नव्हे मान्यता असलेल्यांनाच ते जन्माला घालतात व त्याच्यामार्फत आपले कार्य करून घेतात. एक जण शहाणे गृहस्थ सांगत होते, अमुक गृहस्थांना गादीवर बसवा. म्हटलं 212 फुटी गावी आणा, 2 लोड आणा व गळ्यात हार घालून खुशाल बसा. अहो, पण असं म्हणून का परंपरेची मान्यता येत असते? आणि लोक अडचणी विचारू लागले तर सांगितलेल्या गोष्टी खऱ्या कशा ठरणार याचा काही विचार साधक हा सर्वस्वी श्री सद्गुरूंबरोबर जगत असतो. ती शक्ती त्याचा सांभाळ करत असते. हे स्वतःला गुरु म्हणून घेणाऱ्याला कळायला नको का? स्वतःची कर्म भोगताना नाकीनऊ येतात आणि दुसऱ्याची कर्म कशी सुधारणार? आमचे सद्गुरू नेहमी म्हणायचे, अगं, आमच्यासमोर येणारा पैसा हे विष आहे. तो देवकार्यासाठी वापरला, लोकांच्या कल्याणासाठी वापरला तरच ठीक, नसेल तर हाल होऊन मरायची वेळ यायची. गुरुपदाचा दिवा करणाऱ्यांनी हेही स्वतःला विचारावं की हा पैशाचा मोह आपल्याला आवरणार आहे का? त्याचं खरं उत्तर स्वतःच देऊ शकाल. स्वतःबद्दल ग्वाही देताना त्या परंपरेतल्या सर्वांना साक्षी ठेवून ग्वाही द्यावी. खोटं बोललं तर ते बसलेच आहे समाचार घ्यायला. मोहातून सुटलो म्हणणारे खूप असतात. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. परंपरेचा उत्तराधिकारी हा मुळातच कशातही लिप्त नसलेला असतो, कारण तो परंपरेचा अंश असतो. हेही भलते दावे करणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे. त्यातून कुणालाही स्वतःला काहीही लेबल लावून घ्यायचा पूर्ण मुभा आहे. स्वतःच्या कर्मात जे व असं असेल तसं समोर येतच खुशाल भोगावं. त्यासाठी जगाची परवानगी घ्यायची गरजच काय, किंवा गुरुपदाची भीक मागायची काय गरज? लक्षात ठेवावं की सर्वात चांगली अवस्था ही साधकाची असते. साधना करणाऱ्याचा सगळा भार त्या परमदयाळू श्री सद्गुरूंनी आपल्या शिरावर घेतलेला असतो. सुख, आनंद अथवा एखादी गोष्ट मनासारखी झाली तर त्या सद्गुरूंना सांगावं. ते स्थूल देहाने हयात नसले तरी दुःख तर फक्त त्यांना
सद्गुरूंनाच सांगावं. दुःख दुसऱ्या कोणालाही सांगण्यात काही तोटे असतात. एक म्हणजे त्यातून मार्ग काढायचा कित्येक वेळा चुकीचा सल्ला मिळतो. दुसरं, आपल्या दुःखामुळे आनंद होणारेही खूप असतात. श्री सद्गुरूंना दुःख सांगितल्याने ते हलके होते. श्री सद्गुरू म्हणजेच त्या शक्तीचं व्यक्त रूप. ती शक्ती अगोदरच कार्यरत असते. आपण तिला प्रत्येक गोष्ट सांगून विश्वासात घेतो. एवढंच नव्हे तर आपण केलेला चुका, फसवणूक, वाईट वागलेलं, कुणाला मुद्दाम न कळत त्रास दिलेला सर्व काही त्या श्री सद्गुरूंना सांगावं. आपल्या असं लक्षात येईल की असा कबुली जबाब आपण अंतःकरण मोकळं करतो. याने आपली सद्गुरूंची शरणागती वाढते. कबुली जबाब हे आपल्या मनातील अनेक गुंते काढून टाकतात. आपल्या मनावरचा ताण कमी होतो. आपणच केलेल्या या चुका आपली प्रगती रोखतात. कसं ते बघूया. वर उल्लेखलेली कुठलीही चूक ही आपल्या मनात दडलेली असते. ती आपल्याला सरत असते. आपण त्याला मनाला टोचणी लागली असे म्हणतो. ती टोचणी काढून टाकण्यासाठी मनुष्याचे मन अनेक उपाय योजू लागते. जास्त प्रमाणात बडबड करणे, अगर अजिबात न बोलणे इत्यादी प्रकार मन सुरू करते. काही जण आपण फार उच्चस्तरीय असल्याचे भासवू लागतात. कोणी त्यांच्या चुकांबद्दल म्हणू लागले तर त्याला ते तुच्छ ठरवतात. ही पण एक आपली चूक नाकबूल करण्याची तऱ्हा असते. कुठलेही विचित्र वागणे अथवा चूक अथवा दुष्टबुद्धीने केलेली वागणूक ही मनावर निश्चितपणे परिणाम करून जाते. कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की आपली चूक लोकांपासून दडवली गेली तरीसुद्धा ती आपल्या अंतर्मनात असतेच. त्यातूनच वाईट, असंबद्ध, भीतीदायक स्वप्न पडणे वगैरे गोष्टींना सुरुवात होते. मनाचे अनेक स्तर असतात. बाह्य स्तर म्हणजे जे विचार जागेपणी कळतेपणी चालतात तो स्तर. दुसरा अंतस्तर हा सर्वात धोकादायक असतो. या स्तरामध्ये जवळजवळ सर्व गोष्टी नोंदलेल्या असतात. नुसतीच नोंदी नव्हे तर त्यांच्यावरती प्रक्रिया झालेल्या असतात व या प्रक्रियांची फळं म्हणजे माणसाचं विचित्र वागणं होय. ती फळं कधीकधी माणसाची मानसिक अवस्था फार चमत्कारिक करून टाकतात. या अंतर्मनात रुतलेल्या गोष्टी काढणं हे सामान्य माणसाला केवळ अशक्य. एका ठराविक मर्यादेपर्यंत सुधारणा होऊ शकते पण त्यानंतर सुधारणा होऊ शकत नाही. हे अंतर्मन व बाह्यमन स्वच्छ करण्याचे काम ती शक्तीच उत्तम तऱ्हेने करते. घडणाऱ्या घटना, त्यांचे परिणाम व त्यांची फळं या सर्व गोष्टी कर्मावर अवलंबून असतात हे खरे आहे. परंतु त्या शक्तीचे कार्य उत्तम चालण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न हवाच. तो प्रयत्न म्हणजे साधना. जेवढी साधना नियमित तेवढे त्या शक्तीचे कार्य सुलभ व एकसूत्र अखंड धारेप्रमाणे चालते. श्री सद्गुरू मामा नेहमी सांगत असत, भ्रामरीच्या एका श्वासाबरोबर एक नाडी शुद्ध होते. असे जर असेल तर जेवढी बैठक वाढेल तेवढी शुद्धता वाढत गेलेली आढळते. कशी ते बघू. एक साधक म्हणाले, अहो, दीक्षा होण्यापूर्वी मी असा नव्हतो. असा म्हणजे कसा? तर ते म्हणाले, माझ्या अंतःकरणात साधनेमुळे दया, करुणा उत्पन्न झाली आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण मी पूर्वी भावनाशील कधीच नव्हतो. कितीही वाईट दृश्य असलं तरी मी त्रयस्थपणे पाहत असे. हल्ली टी व्हीवरची सिरियल बघतानासुद्धा रडू येतं. असं का? मी म्हटलं, हे पहा, त्या साधनेमुळे तुमच्या मनावरचे जाड कवच फुटून दया, करुणेने भरलेला माणूस जागा झाला आहे. आता हळूहळू तुम्ही तयार होत जाल. नंतर सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून असतात हे अनुभवाने मनाला पटले म्हणजे मग रडू येणार नाही. भगवंतांबद्दल मनात प्रेम उत्पन्न झाल्याची ही एक खूण आहे. त्या प्रेमामुळे तुम्ही भूतदयेला पात्र झाला आहात व तुमचे मन त्याप्रमाणे तुम्हाला दिसते आहे. अर्जुनाला युद्ध करण्याबद्दल केवढा उत्साह होता, परंतु रणभूमीवर आपलेच बहुबंध बघितल्यावर तो गलितघात झाला. त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्याला कर्म तत्व समजावून सांगितले. सर्वत्र मीच भरलो आहे याची प्रचिती आणून दिली. तेव्हा
त्याचे मन शांत झाले. म्हणजे भगवत प्रेम हे जसे मनुष्याला भावनाशील बनवते तसेच ते त्याला दृढही बनवते. मनाचा लवचिकपणा जाऊन कणखरपणा मनाला येतो व त्यामुळे आल्या प्रसंगांना मन खंबीरपणे व योग्यपणे तोंड देते. योग्यपणे तोंड देणे म्हणजे काय? माणूस दुःखाच्या अगर भीतीच्या प्रसंगी घाबरून जातो व काहीही वेडेपणा करू लागतो. याचे एक छानसे उदाहरण पाहू. एक खूप श्रीमंत मनुष्य होता. शरीरानेही तो काळा व अवाढव्य होता. त्यामुळे एकदम बघितले असता माणसं घाबरत असत. परंतु एवढा मोठा माणूस एकदम भित्रा होता. एकदा त्याच्या घरात चोर शिरले. त्यांना पळवून लावायचं सोडून हा कोठीच्या खोलीत लपून बसला. चोरांनी सर्व चीजवस्तू लुटून त्याची गाठोडी बांधली. जाण्यापूर्वी कोठीच्या खोलीवर हात मारावा म्हणून ते सगळे कोठीत आले तर हा मनुष्य एकदम पुढे झाला व घाबरून जोरात ओरडला. एवढा प्रचंड माणूस व त्याचा प्रचंड आवाज ऐकून चोर घाबरले. ते धूम पळून गेले. म्हणजे भीतीपोटी त्या मनुष्याला एक फायदा झाला. परंतु हेच प्रसंगावधान राखून जर त्याने तोंड दिले असते तर चोरांना एवढे फावलेच नसते. चुकून झालेल्या फायद्याला प्रसंगावधान म्हणत नाहीत. प्रसंगावधान हे विचाराने मनाच्या दृढपणाने येत असते. मनुष्य जर बुद्धी वापरून सहेतुक वागत बोलत राहिला तर जगातले अनेक छोटे छोटे तंटे सुटतील. परंतु त्यासाठी बुद्धीची स्थिरता लागते. चित्तात विश्वास व सत्यपणा लागतो. या सर्व गोष्टी भगवत प्रेमाने येतात. भगवंतांबद्दल निखळ प्रेम स्वार्थापोटी असलेले नव्हे असले तर ते मनाला खूप स्वच्छ व निरोगी करते. शरीराला कितीही औषध अगर टॉनिक देऊ शकता पण मनाला असा रामबाण इलाज नसतो. भगवंतांबद्दलचे प्रेम हा एकच रामबाण उपाय आहे. ते कसं उत्पन्न होईल हाही एक विचाराचाच भाग असतो. त्यासाठी श्री सद्गुरूंची आवश्यकता असते. कारण मूळ शक्ती जागृत करून ते हे कार्य सुलभतेने करतात. परत त्यांनी निर्माण केलेल्या भगवत प्रेमात स्वार्थ शेवटी शिल्लक राहत नाही. त्यामुळे विशुद्ध प्रेमाचा उगम होतो. हे कार्य श्री सद्गुरूंच्या अधिपत्याखाली केल्यामुळे त्याला योग्य दिशा, मापन व प्रमाण असते. ते प्रेम मनाला भरकटू देत नाही. त्यासाठी श्री सद्गुरूंच्या भेटीची आस धरावी. ते भेटले व त्यांची कृपा झाली की मग त्यांनी दाखविलेल्या वाटेने जाऊन आत्मकल्याण साधावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.